कढईमध्ये 1.5 वाटी दूध घालायचं आणि दूध गरम करायला ठेवायचं. दूध उकळलं की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. साखर चांगली विरघळवून घ्यायची. साखर विरघळली की त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं. दूध गरम असतानाच त्यामध्ये जेवढी बसेल तेवढी कणिक घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि लागलं तर आणखी कणिक घालायची आणि चांगलं मिक्स करून घेऊन आणखी पीठ घालून पीठ सैलसर मळून घ्यायचं. आणि आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. पिठाचा गोळा घेऊन पोळीप्रमाणे उंडा करून दशमी छान लाटून घ्यायची आणि दोन्हीकडून तूप सोडून खरपूस भाजून घ्यायची. ही दशमी प्रवासात नेण्यासाठी 4-5 दिवस आरामात टिकते. आवडली तर प्लीज लाईक करा.